नात्यांची अजब कहाणी शतकांच्याही पलीकडली ही वाट जादू नगरीची मोठी विचित्र कहाणी ही दोन आकाश धरेची प्रेम कथा ती तर आहे स्वप्न परी चंद्रमुखी 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 चंद्रमुखी. आता इथे थांबणं योग्य नाही. भले काहीही हो, आम्हाला पुढे जावंच लागेल. हो. सूर्यप्रताप सिंगांना सुरक्षित पाहू इच्छितो. ते आमचे अतिथी आहेत आणि अतिथीचं रक्षण करणं आमचा धर्म आहे. जर भाग्य प्रबळ असेल तर आमची भेट दुर्गेश्वरीशी होईल. वर्षांपूर्वी आम्ही या जंगलात तिच्यापासून वेगळे झालो. सफलता शीघ्र प्राप्त होणारे धर्मा, युवराज सूर्यप्रतापांच्या मार्गात येणारं प्रत्येक संकट समाप्त होईल. मी जिवंत असताना तू इथून एक पाऊलही नाही पुढे जाऊ शकत. परमवीर सिंग, तुझ्या सैनिकांनंतर आता तुझं रक्त सांडेल. तर आम्ही याच दिशेने कूच करू ज्या दिशेने आमची प्रिय दुर्गेश्वरी गेली आहे. असंही होईल की मार्गात तिच्याशी पुन्हा भेट होईल. थांबा युवराज, तुम्हाला माहित नाही हा पथ मायावी आहे. विजेंद्र प्रतापला स्वतंत्र करण्यासाठी आम्ही आलोय दुर्गेश्वरी. आमच्या पूर्वी मोठमोठे योद्धे भलेही रूपनगराच्या मार्गावर येऊन हरले असतील, परंतु आमचं शरीर अजून शेष आहे. बघाल तुम्ही, विजेंद्र प्रतापनं आम्ही मृत्यूच्या मुखातूनही परत आणू. मी तीच निशाचरी आहे जी तुला जंगलात भेटली होती. हुजूर, तुझ्या मुखावर या चिंतेच्या रेषा का दिसतायत निशाचरी? काय तू विजेंद्र प्रतापच्या मृत्यूचा समाचार घेऊन आलीयस? मी काय करू हुजूर? मी त्याला कारागृहात पोचवण्याचा खूप प्रयत्न केला होता, परंतु तो युवराज खूप चतुर निघाला. त्याने मला ओळखलं की मी दुर्गेश्वरी नाही तर कुणी दुसरीच आहे. जर मी तात्काळ आपल्या खऱ्या रूपात आले नसते तर विजेंद्र प्रतापने माझी हत्या केली असती. हत्या तुझी नाही, विजेंद्र प्रताप सिंगची होईल. रूपनगराच्या जंगलात एक वेळ आल्यानंतर इथून कोणीच बाहेर नाही पडू शकत. विजेंद्र प्रताप सिंग भले कितीही प्रयत्न करो, तो या जंगलामध्येच भटकत राहील. हुजूर, माझ्या चुकीबद्दल क्षमा करा. मी त्या विजेंद्र सिंगला आता पाताळातूनही शोधून काढेन. ती म्हण आहे ना की जखमी नागिण आणखीनच विषारी बनते, आणि जी जखम मला विजेंद्र सिंगने दिलीये त्याची भरपाई तर त्याला नक्कीच करावी लागेल. मी त्याला आता असा दंश करेन ज्याच्या विषातून विजेंद्र प्रताप सिंग कधीच वाचू शकणार नाही. परंतु मी माझ्या दादाला काय उत्तर देणार? मी माझ्या भावासमोर प्रतिज्ञा केली होती की शीघ्र विजेंद्र प्रताप सिंगला पकडून कारागृहात डांबून टाकीन. जर विजेंद्र प्रताप सिंग लवकर नाही पकडला गेला तर माझ्या दादाला खूप दुःख होईल.
मी काहीही सहन करू शकतो, परंतु माझ्या भावाला कुठली अडचण किंवा दुःखात नाही पाहू शकत मी. मंत्रीवर्यांची ही दशा शीघ्रच समाप्त होईल हुजूर. तुम्ही विचलित का होताय? मी काय करू? एक निर्बल युवराज जो वर्षांपासून आमचा कैदी होता, तो आम्हाला चकवा देऊन पळून गेला. निशाचरी, तू माहिती काढ की विजेंद्र प्रताप सिंग कोणत्या दिशेने पळालाय. मी जोपर्यंत त्याला आपला बंदी नाही बनवत, स्वस्थ नाही बसणार. तो युवराज उत्तर दिशेला पळालाय हुजूर. मी त्याला काळ्या डोंगरापर्यंत आणण्यात सफल झाले होते, परंतु अजूनही तो काळ्या डोंगरापासून अधिक दूर गेला नसेल. जर तुमचे सैनिक तीव्र गतीने उत्तर दिशेला कूच करतील तर त्याला पकडलं जाऊ शकतं. काळ्या डोंगरा पार तर विजेंद्र प्रताप सिंग पोहोचला नसेल. जर त्याच्यात अजूनही पळून जाण्याची हिंमत आहे तर आम्ही त्याची समाधी काळ्या डोंगराच्या माथ्यावरच बांधू. युवराज, तू खूप थकला असशील ना? कोण आहेस तू? मी परिपराग्नी आहे. तू कोणी परी नाही असू शकत. अवश्य तू रणवीर सिंगची कोणी मायावी शक्ती आहेस. निघून जा इथून, नाहीतर आज आमच्या हातून एका स्त्रीचा वध होईल. तू कोणी परी नाही असू शकत. अवश्य तू रणवीर सिंगची कोणी मायावी शक्ती आहेस. निघून जा इथून, नाहीतर आज आमच्या हातून एका स्त्रीचा वध होईल. तुझा मृत्यू तुझ्या समोर असतानाही तू खळखळून हसतीयस. काय तुला मृत्यूचं भय नाही वाटत? मृत्यूचं भय तर मनुष्याला असतं, आणि मी कुणी मनुष्य नाही, परी आहे. मी तर तुझी मदत करायला आले. आम्ही कसा विश्वास ठेवू की तू एक परी आहेस? या मायावी जंगलात सगळेच्या सगळे आमचे प्राण घ्यायला आतुर झालेत, आणि तू तर आम्हाला ओळखतही नाहीस. मग का आमची मदत करायला आली आहेस? यासाठी सहाय्यता करू इच्छिते कारण मी तुझा भाऊ सूर्यप्रतापाचीही सहाय्यता केली होती. काय? सूर्यप्रतापची? काय तू सूर्यप्रतापला ओळखतेस? तुझा भाऊ सूर्यप्रताप तुला शोधण्यासाठी रूपनगराकडे निघाला होता. त्याला पुढचा मार्ग माहित नव्हता. मी त्याला पुढचा मार्ग सांगितला होता. आमच्या भावाला मार्ग सांगितला होतास? काय तू सांगू शकतेस का की तो कुठे आहे? नाही, मी सूर्यप्रतापला कित्येक दिवसांपूर्वी भेटले होते. कित्येक दिवसांपूर्वी भेटलेलीस? आम्हाला आमच्या भावाचा समाचार ऐकून अति प्रसन्नता वाटली, परंतु आता त्याच्या सुरक्षेची चिंता लागून राहिली आहे. रणवीर सिंग आणि त्याचा भाऊ खूप दुष्ट आहेत. जर त्यांची दृष्टी आमच्या भावावर पडली तर ते त्यालाही बंदी बनवतील. परंतु प्रत्येक संकटाचा सामना करण्याचं साहसच त्यांची रक्षा करेल. युवराज, सूर्यप्रताप अति उत्साही आहे. जर त्याला काही झालं तर आम्ही आपल्या मातापित्याला काय तोंड दाखवणार? आता आमची खात्री पटली की तू आमची शुभचिंतक आहेस. शक्य झालं तर त्याला शोध. आम्ही या जंगलातून तोपर्यंत बाहेर नाही जाणार जोपर्यंत आमचा भाऊ आम्हाला भेटणार नाही. एवढं निराश नको होस युवराज. मी नेहमी तुझी सहायता करेन, परंतु सूर्यप्रताप कधी आणि कुठे मिळेल हे मी तुला नाही सांगू शकत. मी तुला वचन देते की मी सूर्यप्रतापला शोधून काढेन. जर तू त्याला शोधून काढलंस तर आम्ही जीवनभर तुझे आभारी राहू. तू अवश्य आमच्यासाठी एक देवी बनून आलीयस. आमच्या भावाला आमचा एक संदेश दे की आम्ही रणवीर सिंगच्या कारागृहातून मुक्त झालो आहोत आणि आमच्या भावाची या जंगलात प्रतीक्षा करत आहोत. मी तुझा संदेश अवश्य त्याला देईन. तू चिंता नको करूस, परंतु तू रणवीर सिंगाच्या सैनिकांच्या दृष्टीस पडू नकोस. जर तुझ्यावर घोर संकट आलं तर मी तुझं रक्षण करायला तात्काळ येईन. विधात्या, आता आम्हाला प्रसन्नता तेव्हाच वाटेल जेव्हा आमचा भाऊ सूर्यप्रताप आमच्या नेत्रांसमोर येईल. त्याचं रक्षण कर. आणि ही परिपराग्नी कुठे लुप्त झाली? आता भले काहीही हो, आम्ही हे मायावी जंगल सोडण्याआधी आपल्या भावाला अवश्य शोधून काढू. दुर्गेश्वरी, आमचा संयम आता संपला आहे. आम्हाला कोणत्याही परिस्थितीत रूपनगरात पोहोचायला हवं. माहित नाही विजेंद्र प्रताप सिंग कोणत्या अवस्थेत असतील. कधी कधी तर असं वाटतं की आमची बुद्धी भ्रष्ट झाली आहे किंवा आम्ही बलहीन झालोय. युवराज नाही,
तुमची बुद्धी भ्रष्ट झाली नाही, तुम्ही बलहीन झालाय. अहो, तुमचं पौरुष्य आणि बुद्धिमत्ताच तर तुमचं शस्त्र आहे. तुम्ही इतक्या शीघ्र निराश का होऊन जाता युवराज? विजेंद्र सिंगांच्या बंदी होण्याने केवळ तुम्हीच व्यथित नाही आहात, तर मी हे खूप काळापासून त्यांच्यासाठी अश्रू ढाळतीये. फरक फक्त इतकाच आहे की तुम्ही आपली व्यथा व्यक्त करून दाखवता आणि मी ती मनामध्येच ठेवून अग्नीप्रमाणे आतल्या आत जळत राहते. युवराज विजेंद्र सिंगांशी भेट झाल्यानंतरच मी जाणलं की प्रेम विधात्याची सर्वात सुंदर रचना आहे. मी कधीही विचार केला नव्हता की माझ्यासारख्या खतरनाक लुटारूसाठी प्रेमाचा संदेश घेऊन एखादा युवराज रूपनगरातल्या या जंगलामध्ये येईल. तो युवराज जो हजारो युवराजांप्रमाणे चंद्रमुखीला प्राप्त करण्याच्या लालसेने आला होता. मला माहित नव्हतं की तोच माझा प्रियकर होईल. जर त्या निर्दयी रणवीर सिंगाने दगाफटका करून माझ्या युवराजाला बंदी बनवलं नसतं, तर आज माझ्या नावापुढचा हा लुटारूचा काळा शब्दही पुसला गेला असता. माझ्या डोळ्यात क्रूरतेच्या लाल रंगाऐवजी त्यांच्या प्रेमाचं काजळ असतं. माझ्या डोक्यावर या फेट्याऐवजी त्यांच्या नावाची लाल ओढणी असती. परंतु आमची स्वप्न केवळ स्वप्नच राहून गेली. तुमच्या मनातील दुःख आम्हाला समजतंय. मनात भडकलेला सुडाचा अग्नी तुमच्या नेत्रांमध्ये स्पष्टपणे दृष्टीस पडतोय. परंतु आम्ही असे हातावर हात ठेवून नाही बसू शकत. अतिशीघ्र आम्हाला रूपनगरात पोहोचायला हवं. त्यानंतरही माहित नाही किती योद्ध्यांशी आम्हाला सामना करावा लागेल. जर भानुप्रताप आमच्या मार्गात नसता आला आणि आम्ही कपटाने मूर्छित नसतो झालो, तर आमचा बहुमूल्य वेळ वाया नसता गेला आणि आतापर्यंत आम्ही रूपनगरात पोहोचलो असतो. तुम्ही रूपनगरात अवश्य पोचला असता युवराज, परंतु तिथे रणवीर सिंगने तुम्हाला कपटाने आपलं बंदी बनवून कारागृहात डांबलं असतं. दोन्ही भावांचं मिलन तर झालं असतं, परंतु अगदी कायमचं तुम्ही आपलं स्वातंत्र्य गमावलं असतं. स्वातंत्र्यता तर आम्हाला आपल्या प्राणांहूनही अधिक प्रिय आहे. जर आम्ही रूपनगराच्या कारागृहात पोहोचलो असतो, तर आम्ही आपल्या बंधूचं मुख तरी पाहिलं असतं. त्यानंतर आम्हा दोघा बंधूंची शक्ती एकत्र येऊन रूपनगरातलं ते कारागृहच काय, रूपनगराच्या सीमेला आग लावली असती. रूपनगरात आग तर दुर्गेश्वरीही लावू शकते युवराज, परंतु शत्रूला दुर्बल समजण्याची चूक कधी करू नये. पुन्हा एकदा सांगते, रूपनगर राज्य काही साधारण राज्य नाहीये. अस्त्राने आणि शस्त्राने मनुष्यांचा विनाश केला जाऊ शकतो, मायावी शक्तींचा नाही. त्या रूपनगराच्या सेनेला तुम्ही पराभूत जरी केलं ना युवराज, तरी युद्ध समाप्त झालं नसतं. कारण मनुष्य प्राणांच्या वधानंतर तुमचा सामना चित्र विचित्र मायावी शक्तींशी झाला असता आणि त्यांना पराभूत करण्यासाठी तुमच्याकडे शस्त्र नाहीये. पराजयाचा स्वीकार करण्यापेक्षा आम्ही मृत्यूचा स्वीकार करणं पसंत करू दुर्गेश्वरी. तुम्ही आम्हाला जितका घाबरवण्याचा प्रयत्न कराल, आमची निडरता तितकीच प्रबळ होत जाईल. जर तुम्ही रणवीर सिंगमुळे भयभीत असाल, तर आम्हाला भयभीत करायचा प्रयत्न नका करू. सूर्य प्रताप सिंगची तलवार एक नाही, तर अशा शेकडो रणवीर सिंगांचा शिर थडा वेगळा करू शकते. योग्यच बोलता युवराज, परंतु आता आपल्याला शक्तीची नाही तर बुद्धिमत्तेची आवश्यकता आहे. हे खरंय की विषच विषावरचा उतार आहे, परंतु अजून तशी वेळ आलेली नाहीये. रणवीर सिंगाला अडकवण्यासाठी काही अशा चालीचा विचार करा युवराज, ज्याने आपल्याला उद्देश प्राप्त करायला सोपं जाईल. ही काही राजमहालाच्या अधिकाऱ्यांची लढाई नाहीये दुर्गेश्वरी. जे बुद्धिबळाच्या पटावर जिंकता येईल ते धर्मयुद्ध आहे, जे प्राणांची आहुती दिल्याशिवाय जिंकता येणार नाही. आता या युद्धात एकच प्रथम आहुती दिली जाईल आणि तो असेल रणवीर सिंग. दुर्गेश्वरी, तुम्ही परत जाऊ इच्छिता तर अवश्य जा. आम्ही आमच्या बंधूचं रक्षण करायला अगदी सक्षम आहोत. आम्ही याच वेळी प्रस्थान करतोय. जंगलातला काना कोपरा चाळून झाला, परंतु विजेंद्र प्रताप सिंग कुठेच दृष्टीस पडत नाही. मी सत्य सांगतेय हुजूर,
मी त्या युवराजाला तुम्हाला भेटायला येण्यापूर्वी अंतिम वेळी या स्थानावर पाहिलं मग होतं. काय त्याला पृथ्वीने गिळून टाकलं का तो रूपनगराच्या जंगलात विलीन झाला? विजेंद्र प्रताप सिंग जर या जंगलांमध्ये असता तर तो आम्हाला अवश्य दिसला असता. का तू आम्हाला मूर्ख तर नाही बनवतेस निशाचरी? नाही हुजूर, निशाचरी भले साऱ्या रूपनगराला मूर्ख बनवू शकते, परंतु तुम्हाला नाही. तुम्ही विश्वास ठेवा, तो युवराज अवश्य भेटेल. तो अजून अधिक दूर गेला नसेल. इथेच कुठे या जंगलात आपले प्राण वाचवून पळत फिरत असेल. जर आता रात्रीचा अंधकार असता तर मी आपल्या मायावी शक्तीने तुम्हाला इथूनच सांगितलं असतं की तो विजेंद्र प्रताप सिंग कुठे लपला असेल. मी रात्रीची प्रतीक्षा नाही करू शकत. जर तो युवराज अजून याच वनात असेल तर तो मला तात्काळ सापडेल. सैनिकांनो, जा आणि विजेंद्र प्रताप सिंगला शोधून काढा. जर शोधून काढू शकला नाहीत तर लक्षात ठेवा, दगडांनी ठेचून तुम्हाला मृत्यू दिला जाईल. जा. तुम्ही जराही चिंता करू नका हुजूर. जर विजेंद्र प्रताप सिंगने सैनिकांच्या दृष्टीला धोका जरी दिला तरी तो निशाचरीपासून वाचणार नाही. जसा जसा अंधार वाढत जाईल तस तसा निशाचरीच्या नेत्रांचा प्रकाश अति तीव्र होत जाईल. रात्रीच्या या घोर अंधकारात घुबडाच्या दृष्टीला धोका होऊ शकतो, परंतु निशाचरीच्या नाही. मला माहिती आहे निशाचरी, परंतु आश्चर्य मला या गोष्टीचं आहे की विजेंद्र प्रताप सिंग तुला दुर्गेश्वरीच्या रूपातही कसा ओळखू शकला. तू काय चूक केली होतीस जो तो तुझं रहस्य ओळखून गेला? माझ्याकडून चूक नाही झाली हुजूर. विजेंद्र प्रताप सिंग काही साधारण युवराज नाहीये. तो खूप चतुर आणि बलवान आहे. त्याने आपल्या बुद्धिमत्तेने माझ्या मायावी रूपाला ओळखलं होतं. त्यावेळी जर मी गप्प नसते बसले तर त्या शत्रूने माझं शीर कापलं असतं. जर संध्याकाळ होण्याआधी विजेंद्र प्रताप सिंग नाही मिळाला तर दादाच्या समोर आमचं हे शीर लाजेने नतमस्तक होईल. मी स्वतः जाऊन त्या युवराजाचा शोध घेईन. तुम्ही एकटेच त्याला कुठे शोधाल हुजूर? आताच तर आपले सैनिक त्याला शोधायला गेलेत. थोडी प्रतीक्षा करावी हुजूर. आता आम्ही आणखी प्रतीक्षा नाही करू शकत. त्या युवराजाने माझ्या अहंकारावर असा खोल आघात केलाय जो मी कधीच नाही विसरू शकत. बंधू रणवीर सिंगच्या आदेशावर तर मी मृत्यूलाही बंदी बनवू शकतो, परंतु त्या युवराजाची सावली सुद्धा दिसत नाहीये. काय माझं शौर्य संपलं आहे की काय? तुम्ही इतका विचार करून स्वतःला त्रास का करून घेताय हुजूर? निशाचरी असताना तुम्हाला अस्वस्थ होण्याची आवश्यकता नाहीये. रूपनगराच्या या जंगलातून आजपर्यंत कुणी युवराज पळालाय? तुमचा शत्रू निशाचरीचा महाशत्रू आहे. विजेंद्र प्रताप सिंगने निशाचरीचाही घोर अपमान केलाय आणि मी त्या अपमानाला कधीही विसरू शकत नाही. जर रणवीर सिंगने त्याला जिवंत सोडलं तरी मी त्याला अगदी तडफडवून मारेन आणि जोपर्यंत मी आपल्या अपमानाचा बदला नाही घेणार तोपर्यंत स्वस्थ नाही बसणार. ही निशाचरीची प्रतिज्ञा आहे आणि जर मी आपली प्रतिज्ञा पुरी नाही केली तर तुम्ही निशाचरीला कायमची मृत्यूची निद्रा द्या. तुझी प्रतिज्ञा अवश्य पूर्ण होईल निशाचरी, कारण तुझी प्रतिज्ञाच आमचा प्रण आहे. तू जा आणि संपूर्ण जंगलावर आपली दृष्टी लावून ठेव. कुठेही कसला जरी आवाज ऐकलास तर मला तात्काळ सूचना दे. जर तो आपल्या सैनिकांच्या दृष्टीतून वाचून पळाला तर माझी दृष्टी त्या युवराजाला पकडून आपला बंदी बनवेल. आता मी प्रस्थान करतो. मार्गात कुठे ना कुठे मला आपला शत्रू नक्कीच भेटेल. हा. परमवीर सिंग जंगलामध्ये? दुर्गेश्वरी, काय झालं? दक्षिण पूर्व दिशेने परमवीर आपल्याच दिशेने येतोय. मार्गात बाधा टाका. परमवीर सिंग सीमा पार करता कामा नये. मार्गात आधीच बाधा निर्माण करून ठेवली. परमवीर सिंग
काहीही झालं तरी इथून पुढे नाही जाऊ शकत. चल चला. चला. स्त्री आहेस म्हणून परमवीर सिंग तुला सोडून देतोय, कारण आमचे संस्कार कुण्या स्त्रीवर हात टाकण्याची अनुमती देत नाहीत. अन्यथा तुझं शिर मी तुझ्या धडा वेगळं केलं असतं. इतक्या सहजतेने कुणी दुर्गेश्वरीचं शिर वेगळं नाही करू शकत. परमवीर सिंग, आता तुझ्याच मुळे मला माझे विजेंद्र सिंग परत मिळतील. तुला विजेंद्र प्रताप नाही, मृत्यूदंड मिळेल दुर्गेश्वरी. जर तू मला काही इजा पोहोचवण्याचा प्रयत्न केलास तर तुझा सगळा तळ अग्नीत जाळून खाक करेन. आमच्याच राज्यात आमचा मार्ग अडवण्याचं तुझं साहसच कसं झालं दुर्गेश्वरी? अजून तू दुर्गेश्वरीचं साहस पाहिलंच कुठे? जर मी ठरवलं असतं तर तुझी हत्या कधीच केली असती. परंतु माझा उद्देश तुझी हत्या करणं नाही, युवराज विजेंद्र सिंगांना परत मिळवणं आहे. सांग, कुठे आहेत ते? कोणत्या अवस्थेत आहेत? नाही सांगणार, कधीच नाही सांगणार. एकट्या निशस्त्र पुरुषावर वार करून इतकी शूर नको बनूस दुर्गेश्वरी. जर हिम्मत असेल तर माझ्याशी एकटी युद्ध कर, मग मी तुला सांगतो की विजेंद्र प्रताप सिंगची दुर्दशा कशी झाली. तुझ्या आणि तुझ्या दुष्ट भावाच्या जाळ्यात विश्वातले युवराज अवश्य अडकले असतील, परंतु ही दुर्गेश्वरी तुझ्या जाळ्यात नाही अडकणार. युद्धात वेळ व्यर्थ नको घालवूस. सांग, युवराज कोणत्या अवस्थेत आहेत? जर दुर्गेश्वरीला विजेंद्र प्रताप सिंग कारागृहातून पळाला हे सांगितलं तर ती माझा याच वेळी वध करून टाकेल. नाही सांगणार? मी तुझे प्राण घेईन, परंतु ते घेण्याआधी तुझ्या भावाच्या कारागृहातून आपल्या युवराजाला जरूर स्वतंत्र करेन. दुर्गेश्वरी, याचे प्राण घेऊन काय आमचे बंधू परत मिळतील? नाही, परंतु या दुष्टाचे प्राण वाचवण्यासाठी रणवीर सिंग आपल्याकडे अवश्य येईल. कारण की हा त्याच रणवीर सिंगाचा पापी भाऊ आहे ज्याने तुमचे बंधू युवराज विजेंद्र सिंगांना बंदी बनवून ठेवलंय. जर आमच्या भावाला काहीही झालं ना तर आम्ही तुला असा मृत्यू देऊ जो पाहून रूपनगरात धरणीकंप होईल. बोल, कुठे आहे आमचा भाऊ? बोल. हा असा नाही बोलणार, याला कैदेत टाकायला हवं. कैद? हो, त्याच प्रकारे ज्या प्रकारे याच्या भावाने तुमच्या भावाला कैद केलंय. ऐकलंय की रणवीर सिंग याच्यावर प्राणांपलीकडेही प्रेम करतो. जर हे सत्य असेल तर भाऊ भावाला वाचवायला अवश्य येईल.
परमवीर सिंग, का आपले प्राण संकटात टाकतोयस? दुर्गेश्वरी तुझी हत्याही करू शकते. सांगून टाक आमचा भाऊ कुठे आहे आणि कुठल्या अवस्थेत आहे. जर तू आम्हाला त्या कारागृहापर्यंत जरी पोहोचवलंस तरी आम्ही तुझे प्राण वाचू, नाहीतर तू दुर्गेश्वरीच्या कोपाने समाप्त होऊन जाशील. संपून जाईन मी, परंतु कोणत्याही परिस्थितीत तुझ्या भावाचा पत्ता नाही सांगणार. हे बघ, आमची इच्छा नाहीये की तुझा भाऊ रणवीर सिंग आमच्याप्रमाणे आपल्या भावाला शोधत विलाप करत फिरेल. आम्ही तुला वचन देतो की जसं रणवीर सिंग विजेंद्र प्रताप सिंगांना स्वतंत्र करेल, आम्ही तुला सोडून देऊ आणि आपल्या राज्यात परत जाऊ. सांगून टाक, अजूनही वेळ आहे, अन्यथा खूप उशीर होईल आणि ना तू सुखी राहशील आणि ना आम्ही सुखी होऊ. मला काही माहित नाही, निघून जा इथून. युवराज, याची कातडी जंगली पशूंपेक्षाही जास्त चिवटे. तुमचे हात थकतील परंतु याचं शरीर नाही थकणार. मनुष्याच्या रूपात हा दुष्ट आहे आणि याचा भाऊ राक्षस आहे, पिशाच आहे. याला तर भुकेला तहानेला सोडून द्यायला हवं. बघतेच कुठवर आपली खोटी राजपुती शान दाखवत राहील. आता दुर्गेश्वरीला युवराज विजेंद्र प्रताप सिंगांची काही चिंता नाही, कारण माझा संदेश रणवीर सिंग पर्यंत पोहोचलाय. आता आपल्या या प्रिय भावाला सुरक्षित ठेवण्यासाठी युवराज विजेंद्र सिंगांची रक्षा रणवीर सिंग स्वतः करेल. थू. मृत्यूच्या मुखात जाण्यापूर्वी हवं तितकं हसून घे, थुंकून घे. रड तेव्हा जेव्हा यमराजाचे दूत तुला घ्यायला येतील. हे कधीच नाही घडणार दुर्गेश्वरी. परमवीर सिंगला तू मृत्यूची भीती दाखवू शकत नाहीस. भीती तर आता तुला वाटेल. तू ज्या युवराजाच्या आशेने या जंगलात इकडे तिकडे भटकते आहेस दुर्गेश्वरी, तो युवराज यमराजाच्या घरी पोहोचलाय आता. परमवीर सिंग, ओरडू नको सूर्य प्रताप सिंग. तुझा भाव या रूपनगराच्या जमिनीवरून इतका वर जाऊन पोहोचलाय जिथून कुणीही जिवंत नाही परतू शकत. दुर्गेश्वरीला घेऊन निघून जा आणि आपल्या राज्याकडे प्रस्थान कर. अन्यथा दोन्ही भावांच्या अनुपस्थितीत कोणी सम्राट तुमचं राज्यही तुमच्याकडून हिरावून घेईल. युवराज, परमवीर सिंग, जर तुझ्या बडबडीत थोडं जरी सत्य असेल तर लक्षात ठेव, रूपनगराला सूर्यप्रतापच्या कोपापासून कोणी नाही वाचू शकत. काय करावं, कोणत्या दिशेने जावं काहीही कळत नाहीये. परंतु कोणत्याही परिस्थितीत आम्ही विजेंद्र प्रतापना शोधून काढणारच. परंतु कुठे? तो परमवीर सिंग तर मार खाऊन खाऊन अर्धमेला झालाय, तरीही तो. आणि आता म्हणतोय की युवराज या जगात. विजेंद्र प्रताप सिंगांना काहीही झालं नाहीये. परमवीर सिंग खोटं बोलतोय. मृत्यूचा समाचार ऐकवून आपल्याला दुर्बळ बनवू इच्छितोय. आपल्याला आपल्या लक्ष्यापासून भटकवण्याचा प्रयत्न करतोय. कदाचित तुम्ही सत्य बोलताय. विजेंद्र सिंग मला एकटीला सोडून नाही जाऊ शकत. परंतु मला हेही माहित नाही की ते आहेत कुठे. अजूनही कारागृहात कैद आहेत की स्वतंत्र झाले आहेत. जर स्वतंत्र झाले असते तर मार्गात आपल्याला कुठे ना कुठे अवश्य भेटले असते. तुम्ही योग्यच बोलताय. परंतु विजेंद्र प्रताप जिथेही असतील सुरक्षित असतील, कारण रणवीर सिंगच्या बाहूत इतकं बळ नाहीये की तो विजेंद्र प्रतापांचे प्राण घेईल. परमवीर सिंग नक्कीच काहीतरी चाल खेळतोय. आम्हाला पूर्ण विश्वास आहे की विजेंद्र प्रताप अजूनही रणवीर सिंगच्या कारागृहात कैद आहेत. जर अजूनही युवराज कारागृहात बंदी आहेत तर आपलं लक्ष खूपच जवळ आहे.
मी तुम्हाला कसंही करून तिथे पोचवेन. रूपनगराच्या कारागृहापर्यंत पोचण्यापासून आपल्याला कोणीच नाही अडवू शकत. परंतु आता लक्ष सोपं नसेल दुर्गेश्वरी. परमवीरच्या अपहरणानंतर रणवीर सिंग आता अधिक सतर्क झाला असेल. तो आपल्या मार्गात काटे जरूर पेरेल. आपल्या भावाच्या सुरक्षित प्राप्तीसाठी त्याने षडयंत्र रचलंही असेल. दुर्गेश्वरी त्याच्या षडयंत्राला नष्ट करून टाकेल. जर त्याने आपल्या मार्गात काटे पेरण्याचा प्रयत्न केला तर तेच काटे त्याच्या पायात बोचून त्याला घायाळ करतील. त्याचा भाऊ आपल्या ताब्यात आहे. आपल्या भावाचे प्राण वाचवण्यासाठी तो युवराज विजेंद्र सिंगांना आपल्याकडे सोपवेल. तुम्ही थोडंसं शांत राहून तर पहा. मला पूर्ण विश्वास आहे खूपच लवकर रणवीर सिंग तहाचा संदेश आपल्याला अवश्य पाठवेल. आम्ही प्रतीक्षा नाही करू शकत. रणवीर सिंग संदेश पाठवो किंवा न पाठवो, परंतु आम्ही कुणाची प्रतीक्षा न करता रूपनगराच्या दिशेने कूच करू इच्छितो. तुम्ही इतक्या शीघ्रतेने निर्णय का घेता युवराज? क्रोध आणि उत्तेजनेमध्ये घेतलेला निर्णय सदैव घातकच ठरतो. सापाचं डोकं ठेचायचं असेल तर तो बिळातून बाहेर यायची प्रतीक्षा करायची असते. जर तुम्ही बिळाच्या आत हात घालून त्याला ठेचायचा प्रयत्न केला तर हानी केवळ तुमचीच होते. हानी हो किंवा लाभ दुर्गेश्वरी, परंतु आम्ही मागे नाही हटू शकत. विजेंद्र प्रताप सिंग जिथे कुठे असतील आमची दृष्टी त्यांना शोधून काढेल. युवराज, परिपराग्नी, तू इतका उदास का दिसतोस युवराज? एका शत्रूने आम्हाला आमचे बंधू परलोकी जाण्याची वाईट बातमी दिली. परंतु आमचा विश्वास नाही की विजेंद्र प्रताप आम्हाला एकटे सोडून जातील. सत्य आणि असत्य काय आहे हे आता तूच सांगू शकतेस परिपराग्नी. तुझ्या शत्रूने तुला जे काही सांगितलं ते सत्य नाही युवराज. तुझा भाऊ परलोकात नाही, अपितु याच लोकात आहे. आता आमची खात्री पटली आहे परिपराग्नी. आता फक्त इतकंच सांग की विजेंद्र प्रतापांशी आमची भेट कधी होणार? काय आम्ही रूपनगराच्या कारागृहाच्या समीप आलो आहोत? आता तुला रणवीर सिंगाच्या कारागृहात जाण्याची गरजच नाहीये, कारण युवराज वीरेंद्र प्रताप सिंग त्या कारागृहातून स्वतंत्र झालाय. स्वतंत्र झालेत? यापेक्षा मोठी आनंदाची बातमी काय असू शकते परिपराग्नी? ते कुठे भेटतील? लवकर सांग. योग्य वेळ आल्यावर तुम्हा दोघा भावांचं मिलन अवश्य होईल युवराज, कारण युवराज वीरेंद्र प्रताप सिंगही तुला शोधतायत. आम्हाला शोधतायत? परंतु त्यांना आमच्या येण्याविषयी कसं कळलं? मी त्याला सांगितलं. तू निश्चिंत राहा युवराज. धन्यवाद परिपराग्नी. तू आम्हाला विजेंद्र प्रतापांच्या स्वतंत्र होण्याचा समाचार देऊ आमच्या मनाला नवीन उत्साह दिलायस. आता तू जा. मलाही पुष्पांना जल द्यायचंय. आवश्यकता असेल तेव्हा पुन्हा भेटेन. हा कसा मार्ग आहे? 3 दिशांना 3 मार्ग जात आहेत. कोणता मार्ग आम्हाला कुठे घेऊन जाईल आम्हाला नाही माहीत. आणि आता आमच्या भावाला शोधून शोधून आम्ही थकून गेलोय. त्याचा काहीच पत्ता नाही लागत. जर सूर्य प्रताप
आम्हाला या रूपनगराच्या जंगलात शोधत असते तर अवश्य कुठे ना कुठे भेटलेच असते. दूर दूरवर कोणी दिसत नाहीये. रूपनगराच्या मायावी जंगलाचा कोपरान कोपरा तपासून पाहिला, परंतु विजेंद्र प्रताप कुठेही नाही भेटले. पराग्नीने अवश्य सत्यच सांगितलं असेल, परंतु पराग्नीला जर विजेंद्र प्रताप सिंग भेटू शकतात तर आम्हाला का दिसत नाहीत? का या मायावी जंगलाने विजेंद्र प्रताप सिंगांना लुप्त तर नाही करून टाकलं? नाही, असं नाही होऊ शकत. जेव्हा एक राजपूत कारागृह तोडून पळून जाऊ शकतो तेव्हा त्याला पुन्हा कैद करणं अगदी अशक्य आहे. विजेंद्र प्रताप सिंग एक योद्धा आहेत. ते नक्की याच जंगलात भटकत असतील. माहित नाही भटकून भटकून त्यांची काय अवस्था झाली असेल. आमच्याशी भेट होताच आम्ही आपल्या राज्यात परत जाऊ, परंतु त्यांना शोधावं तर कुठे नक्की? समोर 3 मार्ग आहेत. हा पूर्व दिशेचा पथ अवश्य आमचे विजेंद्र प्रतापांशी भेट घडवू शकतो. कदाचित याच मार्गाने विजेंद्र प्रताप सिंग बाहेर पडले असते. आम्हाला तात्काळ याच मार्गाने पुढे जायला हवं.